एका गावात एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. त्यांच्या लग्नाला काही वर्ष झाली होती आणि काही वर्ष झाल्यानंतर त्या दोघांचा चांगल्या प्रकारे संसार हा गुण्यागोविंदाने चालला होता. पण काही दिवसानंतर त्या नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. नवरा एक बोलायचा तर बायको 2 बोलायची. बायको 2 बोलली की नवरा 4 बोलायचा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये वादविवाद चालूच होते. मग त्या बायकोला नवऱ्याचा खूप संताप यायला लागला. मग ती राग माहेरी निघून गेली आणि तिथेच ती 8-10 दिवस राहिली आणि परत ती सासरी निघून आली. कारण हा नवरा तिला आणायला तिच्या माहेरी गेला. तिच्यासोबत गोड-गोड बोलायला लागला. तिला बोलला, की "मी परत असं करणार नाही. तू जे बोलेल तेच मी करेल. तू माझ्यावर रागवू नकोस." आणि असे बोलून त्याने आपली बायको सासरी आणली. आता जो नवरा होता त्या बायकोला खूप आश्वासन देत होता, की "मी परत असं नाही करणार." पण जेव्हा ती बायको सासरी आली, तेव्हा परत त्याने त्याच्या बायकोसोबत भांडणं करायला सुरुवात केली. मग त्या नवऱ्या आणि बायकोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं झाली आणि भांडणं झाल्यामुळे ती बायको परत राग माहेरी निघून गेली आणि तिने नवऱ्याला सांगितलं, की "तू एकटाच राहा, मी तुझ्यासोबत संसार करणार नाही." आता जो नवरा होता तो घरी एकटाच पडलेला होता. त्याला बायकोची आठवण येत होती म्हणून तो परत माहेरी तिला आणायला गेला. पण बायकोच्या त्यावेळी खूप अटी होत्या. नवऱ्याने त्या अटी तिच्या मान्य केल्या आणि तिला घरी आणले. मग मध्यरात्रीची वेळ होती. बायको जशी माहेरून आली, तसा नवरा तिच्यावर तुटून पडला. मग बायको आरडाओरड करायला लागली आणि त्या आरडाओरडीमध्येच त्या बायकोचा जीव गेला. कारण तेथे घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. आता मंडळींनो, त्या बायकोसोबत त्या नवऱ्याने काय केलं? कुठे घडली ही घटना? सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण अजूनही मंडळींनो तुम्ही या व्हिडिओला लाईक केली नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, ही जी घटना घडली आहे, ती सातारा जिल्ह्यामधील एका गावामध्ये घडली आहे. आता या गावात एक नवरा-बायकोचं जोडपं राहत होतं. त्यांच्या लग्नाला एक काही वर्ष झाली होती आणि त्या नवरा-बायकोमध्ये चांगल्या प्रकारे संसार चालू होता. पण काही दिवसानंतर त्या नवरा-बायकोमध्ये खूप भांडणं व्हायला सुरुवात झाली. त्यांच्यामध्ये खूप वादविवाद झाले आणि मग नवऱ्याच्या त्रासाला वैतागून ती बायको माहेरी निघून गेली. जेव्हा बायको माहेरी निघून जात होती, तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, की "तू एकटाच राहा, मी तुझ्यासोबत राहणार नाही, तुझ्यासोबत संसार करणार नाही." आता जो नवरा होता, तो एकटाच घरात पडलेला होता. त्याला बायकोची खूप आठवण येत होती आणि त्याला राहवत पण नव्हतं. म्हणून तो परत त्याच्या बायकोला आणायला माहेरी गेला. तिच्यासोबत गोड-गोड बोलला, "मी की तुझ्यासोबत असं करणार नाही. मला माफ कर, माझी चूक झाली." आणि बायकोनी पण त्याचे ऐकले आणि ती परत सासरी आली. मग बायको सासरी आल्यानंतर तो नवरा खूप आनंदित झाला. तो बायकोला म्हणाला, की "आता आपण इथं राहायचे नाही, आपण आता फ्लॅटवर राहायला जाऊ." मग ते दोघे फ्लॅटवर राहायला गेले. मग मध्यरात्रीची वेळ होती आणि जशी बायको माहेरून आली, तसाच नवरा तिच्यावर तुटून पडला. त्या नवऱ्याने त्या बायकोसोबत 2-4 वेळा संबंध ठेवले आणि संबंध करून झाल्यानंतर अचानक त्याच्या मनात काय आलं, तो परत त्या फ्लॅटवर त्या बायकोसोबत भांडणं करायला लागला आणि भांडणे इतके वाढले, की त्यांच्यामध्ये खूप मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्या नवऱ्याने त्याच्या बायकोचा गळा आवळायला सुरुवात केली. आता ती बायको आरडाओरड करायला लागली, पण त्या नवऱ्याने तिचा गळा सोडला नाही आणि जीव जाईपर्यंत त्या बायकोचा गळा दाबला आणि त्याने तेथेच त्याच्या बायकोला संपवून टाकलं. मग बायकोचा मृत्यू झाल्यानंतर त्या नवऱ्याला समजलं नाही, की हे त्याने काय केलं. मग त्याने एका जवळच्या मित्राला फोन केला. मग तो मित्र त्या घटनास्थळी आला. त्याने सर्व प्रकार बघितला. मग त्या मित्राने पोलिसांना फोन केला आणि पोलीस पण घटनास्थळी दाखल झाले. मग पोलिसांनी त्या आरोपी म्हणजे त्या बायकोच्या नवऱ्याला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली. पण मात्र मंडळींनो, या घटनेमुळे पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. बघा मंडळींनो, समाजात या अशा प्रकारच्या घटना घडतायत. कोणी बायकाला मारतंय, कुणाच्या बायका कोण पळून नेतंय, कुणाच्या बायका तरुणावर डोळा टाकतंय.
अशा घटना या समाजात घडत आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश तुम्हाला जागृत करणं आहे. कुणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मंडळींनो, आम्हाला कमेंटमध्ये आत्ताच कळवा. आणि अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या घटनेमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.